नमस्कार मित्रांनो, SSCGD 2026 ची भरती सुटलेली आहे आणि त्या भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे। तुम्ही जर अजून फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या। मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत SSCGD 2026 साठी मराठीमध्ये कोणतं पुस्तक वापरायचं, कोणतं पुस्तक यूज करायचं। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत एक्झाम पॅटर्न, त्यानंतर SSCGD भरतीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुस्तक सुद्धा दाखवणार आहे आणि त्यानंतर थोडंसं गाईड सुद्धा करणार आहे SSCGD ची तयारी कशी करायची। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, SSCGD 2026 ची भरती सुटलेली आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, जर तुम्ही अजून बघितला नसेल, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर इथं तुम्हाला आय बटनमध्ये व्हिडिओ मिळून जाईल किंवा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता। आणि मित्रांनो, पोस्ट प्रेफरन्स कसा भरायचा त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघू शकता। कमेंट बॉक्समध्ये दोन्ही व्हिडिओचे लिंक दिलेले आहे। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण SSCGD 2026 चा एक्झाम पॅटर्न बघू। एक्झाम पॅटर्नमध्ये मित्रांनो 160 मार्कचा तुमचा एक्झाम असतो, टोटल 80 क्वेश्चन असतात आणि टोटल 4 विषय असतात। त्यामध्ये मित्रांनो रिझनिंग, मॅथ, जीके आणि हिंदी किंवा इंग्लिश ह्या दोन्ही लँग्वेजमधून तुम्ही कोणतीही एक लँग्वेज चॉईस करू शकता आणि पेपर देऊ शकता। मित्रांनो, प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला 20-20 क्वेश्चन बघायला भेटतात। एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी असतो। पेपरसाठी टाइम दिला जातो फक्त 60 मिनिट। 60 मिनिटमध्ये तुम्हाला 80 क्वेश्चन सोडवावे लागतात। आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगची जर आपण बात केली तर SSCGD मध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असते। तर मित्रांनो, तुम्हाला पूर्णपणे एक्झाम पॅटर्न समजला असेल, जर एक्झाम पॅटर्न बद्दल जर काही माहिती हवी असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता, रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल। मित्रांनो, आता आपण एक्झाम पॅटर्न पूर्णपणे बघितला आहे। आता आपला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSCGD भरतीसाठी कोणतं पुस्तक वापरायचं ते बघू। मित्रांनो बघा, SSCGD 2026 ची भरती सुटलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपली सगळ्यात अगोदर लढाई आपल्या एक्झाम पासून असणार आहे, कारण की कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे आणि आपल्याला अभ्यास सुद्धा करावा लागणार आहे। मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी तुम्ही हे यशोदा पब्लिकेशनचं SSCGDचं हे पुस्तक यूज करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला 4 विषयाची थ्योरी मिळून जाते आणि प्लस तुम्हाला मागील झालेल्या प्रश्नपत्रिकाचा संच सुद्धा याच्यामध्ये भेटून जातो। म्हणजे काही याच्यामध्ये प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे, त्या प्रश्नपत्रिकाचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करू शकता। आता याच्यामध्ये मित्रांनो काय काय दिलेलं आहे आपण पूर्णपणे स्क्रीनवरती बघून घेऊ। तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता। मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही SSCGD साठी यूज करू शकता। हे पुस्तक मराठीमध्ये आहे आणि यशोदा पब्लिकेशनचं आहे। ह्या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, हिंदी व्याकरण, अंकगणित हे पूर्ण 4 विषय तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये मिळून जातात आणि ह्या 4 विषयाची तुम्हाला याच्यामध्ये थ्योरी सुद्धा मिळून जाते। मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा समावेश आहे, म्हणजे काही प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहे, तुम्ही त्याच्यामधून तुमची चांगली प्रॅक्टिस करू शकता, सराव करू शकता। आता मित्रांनो बघा, बरेच मित्र म्हणत होते की मराठीमध्ये पुस्तक सांग, मराठीमध्ये पुस्तक सांग, तर फायनली तुमच्यासाठी पुस्तक घेऊन आलोय मराठीमध्ये। तर तुम्ही मराठीमध्ये ह्या पुस्तकामधून तयारी करू शकता। आता जर तुम्ही हिंदीमधून जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल SSCGD साठी कोणतं पुस्तक वापरायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही हिंदीमधून तयारी करत असेल तर कमेंट करा SSCGD हिंदी बुक, आपण लवकरच त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ। त्यानंतर मित्रांनो बघा, याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे अनुक्रमणिका दिलेली आहे, तुम्ही इथून अनुक्रमणिका बघू शकता। सपोज तुम्हाला सामान्य ज्ञानचा विषय कंप्लीट करायचा आहे तर सामान्य ज्ञानमध्ये भूगोल आहे, इतिहास आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, म्हणजे पूर्णपणे जेवढं तुम्हाला सामान्य ज्ञान GK मध्ये जेवढे विषय येतात तेवढे पूर्ण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे। तुम्ही इथून तिची GK ची तयारी करू शकता। त्यानंतर अंकगणित, मित्रांनो मॅथमध्ये पूर्णपणे इथं संख्या पद्धती म्हणजे पूर्णपणे मॅथचे टॉपिक दिलेले आहे आणि सगळ्यात जेवढे एक्झाममध्ये विचारले जातात तेवढे टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केलेले आहे, तर तुम्ही इथून मॅथची सुद्धा तयारी करू शकता। त्यानंतर मित्रांनो इथं तुमचं बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग दिलेली आहे आणि त्यानंतर हिंदी दिलेली आहे, तर तुम्ही इथून हिंदीची सुद्धा तयारी करू शकता। त्यानंतर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला गाईड केलेला आहे SSCGD भरतीचा पेपर किती असतो। मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं सेम तेच आहे मित्रांनो। SSCGDच्या पेपरमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचा याच्यामध्ये पेपर असतो 160 मार्कचा, तुम्हाला 60 मिनिट पेपरसाठी दिले जातात आणि प्रत्येक सेक्शनमध्ये 20 क्वेश्चन असतात। आपल्याला विषय असतात सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि हिंदी किंवा इंग्लिश। मित्रांनो, तुम्ही याच्यामधून कोणत्याही भाषेमध्ये पेपर देऊ शकता, हिंदी किंवा इंग्लिश। आणि याच्यामध्ये आता बरेच मित्र म्हणतात आम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकतो का, तर तुम्ही 100% मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये पेपर देऊ शकता। जवळपास आपण SSCGDचा पेपर 13 लँग्वेजमध्ये मित्रांनो तुम्ही पेपर देऊ शकता। याच्यामध्ये तुम्हाला वय वर्ष किती असतं हे पण याच्यामध्ये पूर्ण गाईड केलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो पुरुषासाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, म्हणजे एक बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे SSCGDची। त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला जसं की म्हणलो होतो SSCGDचे याच्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिका सुद्धा समावेश आहे, तर तुम्ही इथं बघू शकता 2023 ची ही प्रश्नपत्रिका आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया लागून जाईल की म्हणजे कसे क्वेश्चन विचारतात हे तुम्हाला इथून आयडिया लागून जाईल। हे जे पेपर आहे मित्रांनो हे TCS पॅटर्नवरती आधारित आहे। आता UDKT पेपर घेते तर थोडासा बदल होऊ शकतो कदाचित, पण मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यासाठी एकदम बेस्ट पुस्तक आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे इथं
क्वेश्चन दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, याच्यामध्ये आपल्याला थ्योरी कंप्लीट करायची जर असेल तर तुम्ही याच्यामधून थ्योरी सुद्धा कंप्लीट करू शकता। आणि मित्रांनो हे प्रश्नपत्रिकाचं याच्यामध्ये तुम्हाला इथं क्वेश्चन उत्तरे सुद्धा दिलेली आहे, तुम्ही इथून उत्तरे पण बघू शकता। मित्रांनो याच्यामधून थ्योरी कशी कंप्लीट करायची तर तुम्ही इथं बघू शकता, भारतीय प्रमुख उद्योग, याच्यामध्ये प्रमुख उद्योगाची पूर्णपणे माहिती दिलेली आहे। म्हणजे इथं एक टॉपिक वाईज तुम्हाला एक सब्जेक्ट दिलेला आहे आणि त्यानंतर इथं प्रत्येक पॉईंट इथं कव्हर केलेला आहे। तर तुम्ही इथून तुमची थ्योरी कंप्लीट करू शकता, चांगलं वाचू शकता, चांगले रिव्हिजन करू शकता। जितकी जास्त तुम्ही रिव्हिजन करताल तितकंच तुम्हाला तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तेवढंच तुमचं प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा तुमचं मॉक टेस्टमध्ये म्हणा तुमचं स्कोअर वाढत चालणार आहे। तर मित्रांनो तुम्ही इथून पूर्णपणे तयारी करू शकता। आता मित्रांनो बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 4 विषयाची तुम्हाला थ्योरी मिळून जाईल, तर तुम्ही इथून थ्योरी कंप्लीट करू शकता ह्या पुस्तकामधून आणि प्रश्नपत्रिका पण दिलेला आहे, त्या प्रश्नपत्रिकाचा सराव पण करू शकता। पण मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला खास मास SSCGDचा पेपर पास करायचाच असेल तर मित्रांनो हे पुस्तक तर तुम्हाला लागणारच आहे। तुम्ही इथून तुमची थ्योरी कंप्लीट करू शकता। थ्योरी तुम्ही पुस्तकामधून करा, ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, पण पुस्तक आपल्याला रिव्हिजनसाठी म्हणा किंवा आपल्याला वाचण्यासाठी, लक्षात राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर पुस्तक तुम्ही नक्कीच घ्या। मित्रांनो तुम्ही ह्या बुकची पूर्ण माहिती घेतली असेल, तुम्हाला माहिती समजली पण असेल। मित्रांनो हे जर बुक तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ऑनलाईन फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवरती मिळून जाईल। जर तुम्हाला याची डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये पिन केलेलं आहे, तुम्ही तिथून डायरेक्ट ऑर्डर करू शकता। मित्रांनो ह्या बुकची किंमत आहे फक्त 360 रुपये, ऑनलाईन कमी पण असू शकते। 360 रुपयाला तुम्हाला हे बुक पूर्णपणे मिळून जाईल। आता मित्रांनो बघा, SSCGD भरतीसाठी तुम्हाला कोणतं बुक वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे। तुम्ही कोणतं बुक यूज करताय कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो बघा, मी असं सांगत नाही की हेच बुक वापरा, पण मराठीमध्ये बुक आहे आणि चांगलं बुक आहे। याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे थ्योरी दिलेली आहे, प्लस तुम्हाला याच्यामध्ये मागील झालेल्या प्रश्नपत्रिकाचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेला आहे। तर म्हणजे एकदम तुम्हाला बेस्ट राहील, एका पुस्तकामध्ये दोन्ही कामं तुमचे होत आहे। आणि तुमचा जोपर्यंत तुमचा मित्रांनो थ्योरी कंप्लीट होणार नाही, जोपर्यंत तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडायची किंवा तुम्हाला जास्त मार्क्स सुद्धा पडणार नाही। त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची थ्योरी कंप्लीट करून घ्या। थ्योरी कंप्लीट करण्यासाठी आता मित्रांनो तुम्ही तुमचं ऑनलाईन क्लास, ऑफलाईन क्लास लावू शकता। त्यानंतर तुमची तिथून थ्योरी कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता। आता सेल्फ स्टडी कसा करायचा, त्यानंतर थ्योरी कंप्लीट कशी करायची किंवा कसा स्टडी करायचा यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा। SSCGD आपण डायरेक्टली एक व्हिडिओ त्यावरती पूर्ण डिटेलमध्ये घेऊन येऊ आणि पूर्ण माहिती त्याच्यामध्ये देऊ। मित्रांनो आता बघा, तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओमध्ये एक्झाम पॅटर्न सांगितला, बुक कोणतं यूज करायचं ते सांगितलं आणि तयारी कशी करायची थोडक्यात ती माहिती पण सांगितलेली आहे। आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या लवकरात लवकर। जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या आणि तुमची तयारी लवकर चालू करून द्या। मी तुम्हाला मित्रांनो लवकरच आपल्या इंस्टाग्रामवरती एक चांगले व्हिडिओ पण घेऊन येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पण समजून जाईल की ऑनलाईन ऑफलाईन तयारी कशी करायची। त्यानंतर एक फ्रीमध्ये प्लेलिस्ट सुद्धा सांगेल की तुम्ही तिथून व्हिडिओ बघून सुद्धा तुमची GK कव्हर करू शकता। आता ते कुठून करायचं हे सुद्धा मी तुम्हाला लवकरच आपल्या इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे कमेंट करून सांगायला विसरू नका, आपण लवकरच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येऊ। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।